हॅलो गाईस, राठोड एम-पी-एस-सी अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव आहे शेख नर्गिस. मी आज आपल्याला सामान्य विज्ञान, जनरल सायन्स कंबाईन 2025 ची जी एक्झामिनेशन होणार आहे 9 नोव्हेंबरची, त्याचं स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, त्याच्याबद्दल पूर्ण आज सेशन घेणार आहोत. सेशन सुरू करण्यापूर्वी आपण 2 लाईननं सेशनची सुरुवात करूया. मंजिल तो मिल जाएगी, भटकते ही सही. मंजिल तो मिल जाएगी, भटकते ही सही. गुमराह तो वो है, जो घर से निकलते ही नहीं. गुमराह तो वो है, जो घर से निकलते ही नाही. खरंच आहे ना? तुमची मंजिल म्हणजे काय? मकसद काय आहे तुमचं? तुमचं एम काय आहे? एक्झाम क्लिअर करणं, पोस्ट घेणे. अल्टिमेट इंटेन्शन काय सगळ्यात महत्त्वाचं आपलं? एखादी एक पोस्ट घेणं आपलं इंटेन्शन आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अ, आपल्या एखाद्या विषयाची स्ट्रॅटेजी किंवा टार्गेट कसं ठेवायला पाहिजे, ते खरंच आहे ना, सुरुवात तर करायला पाहिजे. तर आपण काय करूया, आता सुरुवात करूया. कशाची? तर सायन्स आपल्या कंबाईन गट ब पूर्व परीक्षा त्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी असणार आहे. ही स्ट्रॅटेजी कशाबद्दलची आहे? कंबाईनच्या एक्झामिनेशन. मग ती ग्रुप बीची एक्झाम असो, मग ग्रुप सीची एक्झाम असो. त्याच्याबद्दल आपली ही स्ट्रॅटेजी असणार आहे किंवा काय आपलं सेशन म्हणजे आपलं याचं स्लाईडचं नाव काय आहे? संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2025 एक्झामिनेशन. सामान्य विज्ञान. आपल्या सब्जेक्टचं नाव काय आहे सगळ्यात महत्त्वाचं? जनरल सायन्स. त्यालाच काय म्हणतात आपण? सामान्य विज्ञान. त्याच्यानंतर बघा या विषयाची तयारी करायची आणि टार्गेट काय आहे? सध्या तर 9 नोव्हेंबरला आपली ग्रुप बीची एक्झामिनेशन होणार आहे आणि ग्रुप सी आहे डिसेंबरमध्ये होणार आहे. तर ग्रुप बी असो किंवा ग्रुप सीची एक्झामिनेशन असो, दोघांचा पण सिलेबस कसा आहे? सेमच आहे. परंतु सध्या एक्झाम जवळ कोणती येणार आहे? 9 नोव्हेंबरची एक्झाम आहे. त्याच्यामुळं आपण कशाबद्दल बोलणार आहे या सेशनमध्ये तर जनरल सायन्स या विषयाबद्दल बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही एक्झाम असो किंवा कोणताही विषय असो, तो संपवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? काही स्टेजेस असतात. काय असतात? स्टेजेस असतात. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी कोणती आहे? की कोणताही सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी असो किंवा कोणतीही एक्झामिनेशन कव्हर करायची असेल, पास आउट करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाची तुमची स्ट्रॅटेजीची सुरुवात कशी आपण पहिली स्टेज कोणती असणार आहे? सिलॅबस. सगळ्यात महत्त्वाचं काय असते? सिलॅबस महत्त्वाचा आहे. सिलॅबसला काय म्हणतो आपण? कशाचा सिलॅबस पाहतो आपण? सामान्य विज्ञान या विषयाचा. सामान्य विज्ञानला काय म्हणतात? जनरल सायन्स. नावात जनरल दिलेलं आहे. पण याच्यामध्ये हे जे सिलॅबस आहे ना, आयोगाने किती ओळीचं दिलेलं आहे? फक्त आपल्याला किती टॉपिक आहे? 5च टॉपिक आहेत. कोणते टॉपिक आहे? पहिल्या वर्गात कोणता टॉपिक आहे तुमचा? भौतिकशास्त्र. त्याला काय म्हणतात आपण? फिजिक्स. किती क्वेशन्स येतात? 3 क्वेशन्स येतात. हे आपण फक्त सिलॅबसमध्ये आयोगाचे काय दिलेलं आहे? भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री. थर्ड वाला काय दिलेलं आहे? प्राणीशास्त्र, झूऑलॉजी. चौथं वाला काय दिलं? वनस्पतीशास्त्र, बॉटनी आणि लास्ट वाला काय? आरोग्यशास्त्र. त्याला काय म्हणतो आपण? हायजीन. फक्त हे 5च टॉपिक्स टॉपिक कशामध्ये दिलेलं आहे तुमच्या? जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान या घटकामध्ये दिलेलं आहे. आता हे वेटेज हे मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन आपण कशाद्वारे केलेलं आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आलेले आहेत त्याच्यानुसार आपण हे मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन म्हणजे आयोगाचे किती टॉपिकला किती मार्क्सला वेटेज आहे हे आपण हे काढलेलं आहोत. तर फिजिक्स किती मार्क्सला आहे तुमच्या एक्झाममध्ये? प्रिलिम्सला 3 मार्काला आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्री किती मार्क्सला आहे? 3 मार्कला आहे. आणि प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र हे तिन्ही सब्जेक्ट किती मार्क्सला आहे? तिन्ही मिळून 9 मार्क्स. किती मार्क्सला आहे? 9 मार्क्सला आहे. हे झालं. आणि हे तिन्ही टॉपिक कशामध्ये असतात तुमच्या? आपण अभ्यास करतो बायोलॉजी हे वर्ड ऐकलं असेल सगळ्यांनी. बायोलॉजी किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट असतील, त्यांना 11th आणि 12th झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशनला बी-एस-सी जे करतात त्यांना ॲक्चुअली हे सब्जेक्ट असतात. बॉटनी असते, झूलॉजी असते, केमिस्ट्री असते, असे सब्जेक्ट असतात. तर हे वर्ड ऐकलेलं असेल. सगळ्यात जास्त अवघड हा जनरल सायन्सबद्दल खूप विद्यार्थ्यांना भीती वाटते. कोणाला भीती वाटते? तर जे आर्ट्स बॅकग्राऊंड कडून येतात. 11वी-12वीला कला घेतात किंवा कॉमर्स घेतात. त्यांनी हे की नाही फक्त 8वी, 9वी, 10वी किंवा 5वी ते 10वी पर्यंत आपण जनरल सायन्स आपण शिकत आलेलो असतो. परंतु 10वीच्या वेळेचा अभ्यास आणि आताच्या अभ्यास करण्यात खूप फरक असतो. त्यावेळेस आपण उन्हाळ्यात काय करत बसलेलो असतो.
काही तेवढं अंडरस्टँडिंग नसते त्या लेव्हलची. आता आपल्याला डीपमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. तर त्याच्यामुळं खूप स्टुडंटला जनरल सायन्सबद्दल भीती वाटते. वाटते ना? तर त्याच्यामुळे आपला आवाका कसा असला पाहिजे, दृष्टिकोन कसा असला पाहिजे, या सब्जेक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंजच झाला पाहिजे म्हणून आपण हा सेशन ठेवलेला आहोत. आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्याच्यामुळं. पहिली गोष्ट आपण काय पाहिलं? सिलेबस पाहिलं. आता दुसरी गोष्ट काय? बायोलॉजी हे घटक आहे. बायोलॉजीमध्ये हे तुमचं काय येते? झूलॉजी येते, बॉटनी येते, हायजीन हे तिन्ही घटक येतात. झूलॉजी पण येते, बॉटनी पण येते, हायजीन पण येते. मग टोटल बायोलॉजी किती मार्क्सला आहे तुमचं? 9 मार्क्सला कव्हरेज होत आहे. इथं बघा, जरी जनरल सायन्स म्हणून नाव दिलं असलं तरी जास्त फोकस तुमचं कशावरती असलं पाहिजे? बायोलॉजीमध्ये असलं पाहिजे. कारण 9 मार्क्स आहेत. दुसरी गोष्ट फिजिक्सला किती आहेत? 3च मार्क्स आहेत आणि केमिस्ट्रीला किती आहेत? 3 मार्क्स आहेत. अशी मिळून किती मार्क्सला प्रिलिमची एक्झाम आहे तुमची? टोटल किती मार्क्सला आहे? 15 मार्क्सला आहे. हे झालं प्रिलिम्सबद्दल. आता आपल्याला फक्त प्रिलिम्सचाच अभ्यास करायचा असते का? नाही. आपल्याला दोन्ही म्हणजे इंटिग्रेटेड अप्रोचने अभ्यास करायचा असते. का? कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मेन्स एक्झाम आपल्याला काय करावं लागते? पास आउट करावं लागते. प्रिलिम्स फक्त तुमची कशी एक्झाम आहे? क्वालिफायिंग एक्झाम आहे. एक्झामिनेशन आहे. तर मेन्सची एक्झाम कशी आहे तुमची? पोस्ट मिळवून देणारी आहे. मार्क्स जेवढे जास्त घेतील त्यांना ती तशा प्रकारे तुमची पोस्ट भेटणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण आहे की नाही या स्ट्रॅटेजीमध्ये तर दाखवत आहोत. या सेशनमध्ये फक्त प्रिलिम्सबद्दल बोलत आहोत. परंतु हे पण लक्षात ठेवा की जे मेन्सची एक्झाम आहे, मेन्सचा सिलेबस पण कसा आहे तुमचा जनरल सायन्सचा? सेम आहे. कसा आहे? सेम आहे. त्याच्यामध्ये फक्त हे आरोग्यशास्त्र मीन्स हायजीन हा टॉपिक नाही आहे. कशामध्ये? मेन्समध्ये हायजीन टॉपिक आहे का आपला? नाही आहे. हायजीन टॉपिक तुमचा नाही आहे. कशामध्ये? मेन्समध्ये. मग ती कंबाईनची ग्रुप बीची एक्झामिनेशन असो, ग्रुप सीची एक्झामिनेशन असो. हायजीन हा चॅप्टर आहे का मेन्सला? नाही. दुसरी गोष्ट, हे किती टॉपिक असणार आहेत मेन्सला तुमचे? 4 टॉपिक. कोणतं-कोणतं? एक तर तुमचं भौतिकशास्त्र, दुसरं रसायनशास्त्र, तिसरं प्राणीशास्त्र, चौथं कोणतं असणार आहे? वनस्पती शास्त्र असणार आहे. हे 4 म्हणजे 4 टॉपिक आहेत. तर मार्क्स किती क्वेशन्सला येणार आहे ते? 12 क्वेशन्सला. किती क्वेशन्सला येणार आहेत? 12 क्वेशन्सला येणार आहेत. बट काय बट आहे? 12 क्वेशन किती मार्क्सला आहेत? 24 मार्क्सला आहे. किती मार्क्सला आहे? 24 मार्क्सला आहे. का? इथं मेन्समध्ये काय असते तुमचं? 1 क्वेशन कॅरी 1 क्वेशन कॅरी 2 मार्क्स. म्हणून टोटल एव्हरेज किती असणार आहे? 24. जनरल सायन्स जनरल सायन्स टोटल किती मार्क्स असणार आहे? हे 24 प्लस प्रिलिमचे किती? 15 इक्वल टू किती झाले? 39. रिलेव्हंट टू किती असणार आहे? 40. मीन्स तुम्हाला सगळं जनरल सायन्सचा अभ्यास करायचा असेल तर किती मार्क्सचं वेटेज आहे पूर्ण कंबाईनची प्रिलिम्स असो आणि मेन्स दोन्ही मिळून किती मार्क्सचा अभ्यास आहे? 40 मार्क्स आहे. म्हणून जनरल सायन्स असं ऑप्शनलला सोडून देणं चालेल का? कारण सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या मुलांना आर्ट्स असो किंवा कॉमर्सचे असो किंवा सायन्सचे असो, सायन्सच्या स्टुडंटचं एक प्लस पॉइंट काय असते? ऑलरेडी हे बायोलॉजीचे हे सब्जेक्ट कसे असतात लेव्हल कडून ते अभ्यास करून आलेले असतात. त्यांना आहे की नाही इतिहास, त्याच्यानंतर जिओग्राफी, इकॉनॉमी हे सब्जेक्ट जरी शिकवले तरी त्यांना सोपे जातात. बट जे कॉमर्स बॅकग्राऊंड असेल किंवा आर्ट्सचे स्टुडंट असतील त्यांना हा सायन्सचा खूप म्हणजे त्यांना सायन्स जमतच नाही. ते सायन्सचा आवाका पाहून, सिलेबस पाहून, त्यांचे क्वेशन्स पाहून ते काय करतात पुस्तकांचे गठोडे बांधून ठेवून देतात. असं ठेवलं तर तुमची प्रिलिम्स निघेल का? असं काही पॉसिबल होईल का? होणार नाही. कारण प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची असेल तर एव्हरेज मार्क्स पाडावेच लागणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? जनरल सायन्सचं दृष्टिकोन कसा असला पाहिजे, हे आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. आपण या सेशनमध्ये सांगितलं, की काही स्टेजेस असतात. कोणत्याही सब्जेक्ट कव्हरेज करण्यासाठी. फर्स्ट स्टेज काय पाहिली आपण? सिलेबस पाहिली. काय पाहिली आपण? सिलेबस पाहिली. दुसरी स्टेज काय आहे तुमची मग? दुसरी स्टेज आहे तुमची पी-वाय-क्यू प्लस 5. हे पी-वाय-क्यू करा, पी-वाय-क्यू करा, पी-वाय-बी करा म्हणून खूप ऐकतो आपण. पी-वाय-क्यूचा अर्थ काय असतो? प्रिव्हियस इयर्स क्वेशन्स. प्रिव्हियस इयर क्वेशन्स आणि पी-वाय-पी म्हणजे काय असते? प्रिव्हियस इयर पेपर्स. काय असते? प्रिव्हियस इयर पेपर्स आणि हे काय असते? प्रिव्हियस इयर क्वेशन्स असतात. दुसरी गोष्ट, हे काय करतात आपल्याला? आपल्याला आयोगाची एक्झाम क्रॅक करायची आहे, आयोगापर्यंत पोहोचायचं असेल, आयोगाला समजायचं असेल तर हे समजून समजणूक किंवा गाईडन्स करण्याचं काम कोण करतं तुम्हाला? ते प्रिव्हियस इयर क्वेशन्स करतात आणि प्रिव्हियस इयर पेपर्स करतात.
आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलं, काय पाहिलं आपण? मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन पाहिलं. ते मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन मला कसं आलं? थ्रू पी-वाय-पी. म्हणजे आपलं कंबाईन ग्रुप बीचं 2023चा जो पॅटर्न चेंज झालेला आहे. जरी 23ला पेपर पॅटर्न झाला असला तरी, जसं हिस्ट्रीचे किती क्वेश्चन झाले, अगोदर किती होते? 15 मार्क्सला हिस्ट्री होतं. जिओग्राफी किती मार्क्सला होतं? 15 मार्क्सला होतं. त्याचं डिस्ट्रिब्युशन, त्या मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन तो कमी झाला. कधी? 23च्या 24च्या एक्झामला 15 पासून 10ला झालं. बट सायन्स जो 15 मार्काला अगोदरपासून होता, तो आता पण किती मार्कलाच आहे? 15 मार्क्सलाच आहे. कशामध्ये? प्रिलिम्समध्ये. कशामध्ये? प्रिलिम्सच्या एक्झामिनेशनमध्ये सायन्सचा वेटेज कमी झालं का? नाही झालं. दुसरी गोष्ट, हे पी-वाय-क्यू कुठून करायचं? सगळ्यात महत्त्वाचं, मार्केटमध्ये काय अवेलेबल आहे? 21,000 प्लस प्रश्नसंच म्हणून. कोणाचं आहे? हातनोरे सर यांचं मार्केटमध्ये रेडीमेड मटेरियलला 21,000 प्रश्नसंच दिलेला आहे. तर काय करायचं मग? हे 21,000 प्रश्नसंचेनुसार आपल्याला काय कळणार आहे? कळणार आहे, की आपण अभ्यास करत आहोत, कोणत्या टॉपिकला प्रिफरन्स द्यायचं. जसं की आपले किती टॉपिक होते? 5 सब टॉपिक होते. जनरल सायन्स हा मेन आपलं सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये किती टॉपिक होते? 5 सब टॉपिक होते. मग फिजिक्सचा अभ्यास करत असताना कोणत्या लेव्हलला आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे? म्हणजे त्याच्यामध्ये सबटाइपनुसार या बुकमध्ये काय दिलेलं आहे? समोर एक फ्रंटमध्ये इंडेक्स दिलेलं असतं. त्याच्यामध्ये देतात फिजिक्सचे किती क्वेश्चन कोणत्या टॉपिकला आलेत, ते छानपैकी. मग अभ्यास करत असताना ते आपल्याला गाईड करतात, की कोणत्या टॉपिकला किती क्वेश्चन आले ते दाखवण्याचं काम कोण करतात? हे प्रश्नसंच करत असतात. आहे ना? दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे? कंबाईन ग्रुप बी प्लस ग्रुप सी हे काय करायचे? प्रिलिम्स क्वेश्चन पेपर्स पाहायचे. हे कधी पाहायचे तुम्हाला? आणि ते पण कधीचे पाहिजे? 2020 ते 2024 पर्यंतचे पेपर्स तुम्हाला काय करायचे? पाहायचे. अगोदर अभ्यास करत असताना काय रेफर करायचंय? प्रश्नसंचेतून अभ्यास करायचा. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुमची एक्झाम जवळ आलेली असेल, मीन्स नोव्हेंबरच्या मंथमध्ये एक्झाम जर असेल तर तुमची, तुम्ही नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबरपासून तुमची कशी स्ट्रॅटेजी चेंज झाली पाहिजे? हे पेपर 2020 ते 2024 चे पेपर सतत दररोज चाळत राहायचे. मग आपला सब्जेक्ट जनरल सायन्सचा असो किंवा कुठल्या सब्जेक्टचा असो. काय काम असेल तुमचं 2020 ते 2024 चे पेपर काय करायचे? चाळायचे. चाळायचे म्हणजे काय असते? त्याला बघत राहायचं. टाळायचे म्हणजे काय असतात? बघत राहायचे, की कोणत्या टॉपिकला आयोगाची डिमांड काय आहे? कोणत्या टॉपिकला जास्त पेपर केलेला आहे आयोगानं? कशा प्रकारचे क्वेशन्स विचारलेले आहेत? ते कोण गाईड करतं तुम्हाला? आयोगाचे क्वेशन पेपर्स करतात. आणि तुम्हाला आयडिया येऊन जाते, की 2025 चा पेपर पॅटर्न. त्याच्यानुसार काय आयडिया येणार आहे? 2025 चा क्वेशन पेपर कसा येणार ती आयडिया तुम्हाला येऊन जाईल. कशाच्या बेसिसवरती क्वेशन असणार ते येऊन जाईल. कशानुसार येऊन जाईल? या 2020 ते 2024 चे जी एक्झाम असेल त्याच्यानुसारचे पेपर बघायचे आणि 21,000 प्रश्नसंच किंवा पेपर्समध्ये काय फरक असो लक्षात ठेवा. तर 21,000 प्रश्नसंचमध्ये हे एक गोष्ट दिलेली आहे, की आयोगाचे सर्व एक्झामचे क्वेशन्स कंपाईल केलेले असतात त्याच्यामध्ये. जसं की कृषीची एक्झाम असो, वनसेवा असो, राज्यसेवा असो, कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप सी असो, त्याची मेन्स असो, या सगळ्या प्रश्नपत्रिकाचं बंच कंपायलेशन कशामध्ये दिलेलं असतं तुमच्या 21,000 प्रश्नसंचमध्ये दिलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, हे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जे प्रिलिमचे क्वेशन पेपर्स असतात ना, ते गाईडन्स करत असतात आपल्याला, की या एक्झाममध्ये म्हणजे कंबाईन ग्रुप बीची एक्झाम जी होणार आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे क्वेशन येणार आहेत, त्याच्या बाबतीत असणार आहे. म्हणून हे शेवटी टाळायचं. समजलं? पहिली पायरी कोणती होती आपली? फर्स्ट स्टेज कोणती होती? सिलेबस होतं. दुसरी गोष्ट काय असणार आहे तुमचं? पी-वाय-क्यू प्लस पी-वाय-पी. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं पण काय असणार आहे? पी-वाय-पी. पी-वाय-पी कसं करायचं? असं पाहायचं सांगितलेल्यानुसार. हे झालं सेकंड स्टेज आपली. पुढची स्टेज पहा. नावं तर दिलेलं आहे. तिसरी स्टेज काय? बुक लिस्ट काय असली पाहिजे. आपल्याला कळालं सिलेबस, त्याच्यानंतर काय क्वेशनचं वेटेज पण कळालं. आपल्याला क्वेशन पेपर काय डिसाईड करतात, म्हणजे काय आपल्याला गाईडन्स करतात ते पण झालं. थर्ड स्टेजमध्ये तुमचं काय येणार आहे? बुक लिस्ट. है ना? अभ्यास करावा तर लागणार आहे ना, मग त्यासाठी बुक लिस्ट पाहिजे. ही बुक लिस्ट सगळ्या म्हणजे जे टॉपर असतात, सगळेजण काय म्हणजे कोणतं प्रिफर करायला पाहिजे ॲज जनरल सायन्स या सब्जेक्टबद्दल तर पाहूया आपण. पहिलं वालं कोणतं आहे? स्टेट बोर्ड. कोणती आहे? 6th टू 10th स्टँडर्ड सॉरी 12th स्टँडर्ड स्टेट बोर्ड बघायचे किंवा जे कोणी सी पॅटर्न केलेले असेल, सी अभ्यास केलेला असेल, त्यांनी काय केलं 6 टू 12th पर्यंत एन-सी-आर-टी जरी केले तरी चालते. एन-सी-ई-आर-टी केले तरी चालते. दुसरी गोष्ट, इथं बघा ज्यावेळेस तुम्ही
6 टू 12th स्टँडर्डची बुक रेफर करत असता, त्यावेळेस तुम्ही जर कॉमर्स किंवा आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतील, तर तुम्ही काय रेफर केले पाहिजे? मराठी मीडियम केले म्हणजे अगोदर सोयीस्कर आहे स्टेट बोर्ड. मराठी मीडियम तुम्हाला म्हणजे व्यवस्थित जाते म्हणून ते अगोदर केले तरी चालते. कोणतं मीडियम वापरायचं? मराठी मीडियम. आणि जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड कडून झालेलं असेल, तर तुम्ही इंग्लिश मीडियममधून ते 6वी ते 12वी चे स्टेट बोर्ड वाचू शकता. दुसरी गोष्ट काय आहे? सचिन भस्के सरांची पुस्तक. दुसरी गोष्ट काय? रेफरन्स बुक कोणती आहे? आता स्टेट बोर्ड तर सगळे म्हणतात. तेच ते देण्याचं काम कोण करतात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं? स्टेट बोर्ड करतात. आणि दुसरी गोष्ट दुसरी पुस्तक कोणती आहे? सचिन भस्के सरांची पुस्तक. ती नावाजलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती पुस्तक खूप सुंदर आहे. ती पण आपण वापरू शकता. तिसरी गोष्ट काय आहे? जनरल सायन्स कोणती बुक आहे? लुसेंट बुक. हे ॲक्चुअली ही बुक का इम्पोर्टंट आहे या फील्डमध्ये? सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एक्झामिनेशन असतात, त्या लोकांनी ही बुक काढलेली आहे. कोणती? लुसेंटची पुस्तक. तर या लुसेंटच्या बुकची खासियत काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असे चार्ट्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? चार्ट्स दिलेले आहेत छानपैकी. त्याच्यामध्ये पण डिस्ट्रिब्युशन दिलेलं आहे. त्यांनी फिजिक्स वेगळं, जनरल सायन्सची पुस्तक त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे. बायोलॉजीमध्ये बॉटनी, झूलॉजी, हायजीन सगळं कव्हरेज केलेलं आहे. दुसरी गोष्ट या बुकचं स्पेशल काय आहे? त्याच्यामध्ये असे चार्ट दिलेले आहेत आणि आपल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या चार्टमधून जसे तसे क्वेश्चन पडलेले आहेत. म्हणून हे चार्ट्स आपल्याला खूप गाईड करतात. हेल्पफुल आहेत. आवश्यक तुम्ही हे बुक रीडिंग करा. खूप छान बुक आहे ही. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, राठोड एम-पी-एस-सी अकॅडमीवरती मी स्वतः काय केलेले आहेत, सायन्स या घटकाबद्दल, जनरल सायन्सबद्दल स्वतः नोट्स बनवलेले आहेत. आता या नोट्समध्ये आणि याच्यामध्ये काय फरक असणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं, मी स्टेट बोर्ड रेफर केलेलं आहे. दुसरी गोष्ट काय, सचिन बस्के सरांची पुस्तक पण रेफर केलेली आहे. तिसरी गोष्ट काय, लुसेंटची पुस्तक पण केलेली आहे आणि चौथी गोष्ट काय असणार आहे आपल्या नोट्समध्ये? पी-वाय-क्यूज. पी-वाय-क्यूज नोटेशन केलेलं आहे मी. पी-वाय-क्यूज नोटेशन आणि पी-वाय-क्यूज बेसिसवरती नॉलेज जे असते ना, ते पण दिलेलं आहे. पी-वाय-क्यू बेसिस नॉलेज हे पण या आपल्या नोट्समध्ये असणार आहे. का ज्यावेळेस आपण आहे की नाही ते नोट्स रीडिंग करणार असाल तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला काय असणार आहे, आपण असं ब्रॅकेटमध्ये किंवा त्याला एरोनुसार करून दिलेलं आहे का कोणत्या घटकावरती कोणता प्रश्न पडलेला आहे. ज्यावेळेस आपण ही बुक वापरतो तेव्हा आपल्याला सोयीस्कर वाटत नाही. कसं काय? कारण तिथं असं आपल्या डोळ्याला दिसत नाही की कुठं क्वेशन पडलेला आहे म्हणून. आपण वाचत जातो, वाचत जातो, वाचत जातो. बट त्या नोट्समध्ये काय फरक असणार आहे? सगळ्या या 3-4 बुक्सचं कसं कंपायलेशन करूनही बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट पी-वाय-क्यू जे एक्स्ट्राचं क्वेशन आलेले असतात ते त्याचं त्याचं पण एक्स्ट्रा नॉलेज त्या पी-वाय-क्यूच्या बेसिसवरती मी नोट्समध्ये घेतलेलं आहे. आणि नोटेशन आहे की कोणत्या घटकावरती कोणता क्वेशन आलेला आहे. ते नोटेशन पण कशावरती दिलेलं आहे? त्या नोट्समध्ये असणार आहे. तर तुम्ही अ, ज्यावेळेस ही बॅच घ्याल तेव्हा नक्कीच आपण ते प्रोव्हाईड करूया तुम्हाला नोट्स. नेक्स्ट बघा, पहिली गोष्ट काय झाली आपली पेजेसमध्ये सिलॅबस झालं. दुसरी गोष्ट काय झाली आपली पी-वाय-क्यू प्लस पी-वाय-बी झालं. तिसरी वाली काय झाली बुक लिस्ट आपली काय असली पाहिजे जनरल सायन्स या सब्जेक्टबद्दल. आता चौथी पायरी काय झाली आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. बरोबरच आहे ना? आपल्याला आपल्याजवळ आता सगळं काही आलं. आता आपल्याला काय डिसाईड करायचंय आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे डिसाईड करायचंय. तर पाहूयात आपण. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पॉइंट इथे दिलेलं आहे याच्यामध्ये स्लाईडवरती. इनपुट, आउटपुट देणारे टॉपिक निवडले पाहिजे. इनपुट आउटपुट म्हणजे काय रे? पहा, आउटपुट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास करता सपोज, त्याच्यामध्ये तुम्ही करत आहात बॉटनी. बॉटनीला काय म्हणतो आपण? वनस्पती शास्त्र. काय म्हणतो आपण? वनस्पती शास्त्र. या बॉटनीचा अभ्यास करत असताना आपल्याला कळलं पाहिजे, की आपण कुठं फोकस करायला पाहिजे. तो म्हणजे काय? कोणत्या सब टॉपिकला फोकस केलं पाहिजे. आता पहा, ज्यावेळेस आपण 2023, 2024, 20 पासून जे आतापर्यंतचे क्वेशन पेपर चाळत आलेलो आहोत, त्यावेळेस आपल्याला हे कळते, की या बॉटनीमध्ये आपण अभ्यास करत आहोत असताना कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज द्यायचं. हे म्हणजे काय असते आपली स्ट्रॅटेजी असते. हेच म्हणजे काय असतं आपलं इनपुट, आउटपुट देणारे टॉपिक आपण चॉईस केले पाहिजे. त्याला प्रेफरन्स दिलं पाहिजे. जसं की बॉटनी या गटामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागणार आहे बॉटनीमध्ये? फर्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं क्लासिफिकेशन ऑफ अ प्लांट्स. त्याला काय म्हणतो आपण? वर्गीकरण. कोणाचं वर्गीकरण? वनस्पतींचं वर्गीकरण.
पहिलं प्रेफरन्स कशाला द्यायला द्यायला पाहिजे आपण? वनस्पतींचे वर्गीकरण. वनस्पतींचे वर्गीकरण. दुसरी गोष्ट, वनस्पतीचे वर्गीकरण झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय? पोषण तत्वे. त्याला काय म्हणतो आपण? न्यूट्रिएंट्स म्हणतो. काय म्हणतो आपण? न्यूट्रिएंट्स म्हणतो. हे 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट काय असते तुमची? काय असणार आहे? वनस्पतीचे वर्गीकरण, पोषण तत्वे आणि वनस्पतींचे रोग व विकार. तिसरा टॉपिक कोणता असणार आहे? वनस्पतींचे रोग व विकार. वनस्पतींचे रोग व विकार. हे 3 टॉपिक का निवडायचे आपल्याला? कारण याच्यावरती ज्यावेळेस आपण 21,000 प्रश्नसंच चाळतो, त्यावेळेस आपल्याला दिसते बॉटनी किंवा झूलॉजीमध्ये, बॉटनी किंवा बायोलॉजीमध्ये, झूलॉजीमध्ये आपण हे सब टॉपिक्स पाहतो, तेव्हा आपल्याला कळते की सगळ्यात जास्त क्वेशन्स कशावरती आलेले आहेत? या सब टॉपिक वरती, म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स. दुसरं काय? पोषण तत्वे म्हणजे काय? न्यूट्रिएंट्स. तिसरा टॉपिक कोणता आहे तुमचे? वनस्पतींचे रोग व विकार. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इनपुट आउटपुट इनपुट आउटपुट रेशो देणारे टॉपिक म्हणतो. अशा प्रकारचा अभ्यास करायचा आपल्याला. जास्त दुसरी पण गोष्ट असते, जसं की बघा 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये मॉर्फॉलॉजी ऑफ ए फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणून एक चॅप्टर दिलेला आहे. ते खूप जास्त पेजेसचं चॅप्टर आहे. हे चॅप्टरला आपल्याला बेनिफिट आहे का? नाही. कारण आपल्या एक्झामची डिमांड काय आहे? क्वेशन्स कशावरती येतात? ते जेव्हा कळते त्याला काय म्हणतो आपण मग? इनपुट आउटपुट देणारे टॉपिक त्याला म्हणतो आपण. ते जास्त मार्क्सला देणारे टॉपिक आहेत, ते फर्स्ट अगोदर काय करायचा आपला आवाका? ते कव्हर करण्याचा आपला आवाका असला पाहिजे. दुसरी गोष्ट काय? मार्क्सवादी बनायची. काय बनायचं आपल्याला? या क्षेत्रामध्ये येत असताना भरमसाठ पुस्तक घेतलं की स्टार्टिंग पासून ते एंडिंग पासून रीडिंग करायची असते का? नसते. म्हणजे आपल्याला पी-एच-डी करायची आहे का? डिटेलमध्ये एकदम अभ्यास करून स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत अभ्यास करायला? करायचंय का? नाहीये. म्हणजे याला काय म्हणतात आपण? मार्क्सवादी बनायचं. मार्क्सवादी बनायचं म्हणजे काय? तर जे टॉपिक जास्त मार्क्सला देणार आहेत, जे टॉपिक आपल्याला जास्त मार्क्सला देणार आहेत, तर ते टॉपिक मार्क्सवादी बनायचं म्हणजे काय असते? ते टॉपिक जास्त मार्क्सला देणार आहेत, ते अगोदर अभ्यासायचे. जे टॉपिक जास्त मार्क्सला देणार आहेत. जे टॉपिक जास्त मार्क्स देणारे आहेत, ते अगोदर निवडायचे. काय करायचे? ते अगोदर निवडायचे. ते अगोदर निवडायचे. त्याला काय म्हणतो आपण? मार्क्सवादी बनणे. मग आपल्याला हा सब्जेक्ट कव्हर करत असताना मग कॉन्फिडन्स येते, की आपला जो आवाका आहे, आपले जे टॉपिक आहे ते कमी अभ्यासाला होतात. का होतात? आपण शलके टॉपिक काढून घ्यायचा अगोदर आणि तेच अभ्यास करायचा. वारंवार तसं रिव्हिजन करायचं आणि जे कमी मार्क्स येणार आहेत, ते शेवटी केले तरी चालते. त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे? कॉन्फिडन्स येणार आहे. त्या विषयाची तुमची जी मनात भीती असते, ते काय असणार आहे? गायब होऊन जाणार आहे. जास्त वेटेचे टॉपिक प्रथम करून घ्यायचे. त्याला काय म्हणतात आपण? मार्क्सवादी बनायचे. तिसरी गोष्ट काय? जे टॉपिक जास्त मार्क्स देणार आहेत ते प्रथम अभ्यास करायचे. हेच लिहिलेलं आहे आपण. जे टॉपिक जास्त मार्क्स देणार आहेत ते अगोदर निवडायचे. चालेल? हे झालं. त्याच्यानंतर पहा, पहिली स्टेज काय होती? सिलॅबस. दुसरी स्टेज काय होती? पी-वाय-क्यू प्लस पी-वाय-पी करायचं होतं. तिसरी वाली काय होती? बुक लिस्ट करायची होती तुम्हाला. चौथी वाली स्टेज कोणती होती? स्ट्रॅटेजी डिसाईड करायची होती, की इनपुट आउटपुट देणारे टॉपिक निवडायचे होते. आता 5वी स्टेज काय आहे तुमची? टेस्ट सीरीजची आहे. 5वी स्टेज कोणती आहे तुमची? टेस्ट सीरीज सोडवायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, टेस्ट सीरीज सोडवण्या अगोदर काय सोडवायचंय तुम्हाला? आयोगाचे पेपर्स वेळ लावून सोडवायचे. आयोगाचे पेपर्स वेळ लावून सोडवायचे. तर आपण नाही की नाही आपल्या सब्जेक्टबद्दल बोलत आहोत जनरल सायन्समध्ये. तर जनरल सायन्समध्ये कसं करायचं? तुमच्याजवळ प्रश्नसंच आहे. तर तुमचा अभ्यास झालेला आहे एखाद्या टॉपिकचा. मग तुम्ही काय करायचं? टॉपिक संपला की पी-वाय-क्यूकडे वळायचं. म्हणजे प्रश्नसंचाकडे वळायचं. जसं की आता तुम्ही काय केलेलं आहे सपोज
वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केलेला आहे समजा. वनस्पतीशास्त्राचा अभ्यास झाला तुमचा. बॉटनीचा अभ्यास संपला समजा. तर काय करायचं वनस्पतीशास्त्राबद्दलचे किती क्वेश्चन आले सपोज त्या एकीने सगळ्यात जास्त म्हणजे 72 आले असतील क्वेश्चन. ते काय करायचे सोडवायचे. एक पेज घ्यायचा. ते क्वेश्चन आहे ना व्यवस्थितपणे लिहून त्याचे आन्सर्स लिहायचे. काय लिहायचे त्या पेपरवरती क्वेशन्स म्हणजे टिक आउट करून किंवा तुम्ही आन्सर म्हणून एक ठेवायचं. मग काय 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 करायचं ते इथं आजमावायचं. किती बरोबर आलेत, काय नाही ते इथे पाहून घ्यायचं. म्हणजे फर्स्ट तुमचं काय काम आहे, की आयोगाचे पेपर्स वेळ लावून सोडवायचे. आयोगाचे पेपर्स म्हणण्यापेक्षा अगोदर काय करायचं, जेवढे क्वेशन्स याच्यामध्ये 21,000 प्रश्नसंचमध्ये दिले, ते सोडवायचे. दुसरी गोष्ट काय करायचं, तुमचा सगळा अभ्यास झालेला असेल, जनरल सायन्स पूर्ण झालेला असेल, मग त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, आयोगाच्या क्वेशन पेपरमध्ये जनरल सायन्सचे जे 15 क्वेशन्स आलेले आहेत, त्याला 5 मिनिटं किंवा 7 मिनिटात ते काय करायचं, कव्हर करायचं. 5 ते 7 मिनिटं देऊन ते काय करायचे, 15 क्वेशन्स पेपरचे सोडवायचे. मग पाहायचं तुम्हाला किती आठवतात, काय नाही. म्हणून आपली स्टेज कोणती आहे तुमची? की टेस्ट सीरीज सोडवायची. काय सोडवायची तुम्हाला? टेस्ट सीरीज सोडवायची. त्याच्यानंतर काय पी-वाय-क्यू टॉपिक वाईज सोडवायचं. हेच घेतलेलं आपण. मग राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी असो किंवा कोणत्याही अकॅडमीची टेस्ट सीरीज सोडवायची. अकॅडमी कोणतीही असो, फक्त तुम्ही काय करायचं तुमचे क्वेशन्स जे असतात, जसं आपण आहे की नाही पुस्तकं वाचत राहतो. परंतु स्वतःला आजमावण्यासाठी, स्वतःला चेक आउट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय असते, क्वेशन पेपर सोडवणं मस्ट आहे. कारण कसं असते, आपल्याला ज्यावेळेस आपण बुक रीडिंग करतो असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्याला परिचयाचीच आहे, सगळं येते मला. बट स्वतःला आजमावायचं असेल किंवा स्वतःला चेक करायचं असेल, त्यावेळेस आपण क्वेशन पेपर हातात घेतो तेव्हा मग आपल्याला कळते, की किती चुकायलेत, किती बरोबर आहेत. म्हणून आपल्याला काय स्वतःला चेक करण्यासाठी आपल्याला काय द्यायचं असते? टेस्ट सीरीज द्यायची असते. काय द्यायची असते? टेस्ट सीरीज द्यायची असते. हे झालं. मग अगोदर आपण ही स्ट्रॅटेजी सांगितल्यानुसार पहिल्यांदा आयोगाचे पेपर सोडवा, प्रश्नसंच सोडवा. त्याच्यानंतर मग दुसऱ्या अकॅडमीचे जे नवीन-नवीन क्वेशन मार्केटमध्ये असतात ते सोडवायचं. त्याच्यानुसार आपल्याला जज करता येते, की आपला अभ्यास किती झाला त्या सब्जेक्ट ते कळते आपल्याला. ते गाईड करत असतात, है ना? आता ह्याच्यानंतर बघा पुढची स्टेज आणि शेवटची स्टेज कोणती असणार आहे ते पाहूया आपण. कोणती स्टेज आहे पुढची? शेवटची सेल्फ एनालिसिस करायचं. काय करायचंय? स्वतःचं परीक्षण करायचं. हे स्वतःचं एनालिसिस करायचं. त्याला काय म्हणतात आपण? सेल्फ एनालिसिस करणं. तर हे सेल्फ एनालिसिस काय असते? तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं असं सेल्फ एनालिसिस करणं, प्रश्नाचं उत्तर चुकलं तर चुकलं त्याचं सोल्युशन लिहून काढायचं. सपोज तुम्ही काय केल्यात, आता मी सांगितल्यानुसार बॉटनीमध्ये बॉटनीमध्ये अभ्यास करत असताना तुम्ही सोडवलं असेल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. काय सोडवलं तुम्ही? क्लासिफिकेशन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे टॉपिक घेतलं. 21,000 प्रश्नसंचमधून सोडवत असाल, मग त्याच्यात किती 72 क्वेशन्स होते. ते तुम्ही काय केले? सोडवले. अगोदर काय केले तुम्ही सपोज हे 72 क्वेशन जे आलेले आहेत ते सोडवले. सोडवल्यानंतर त्याच्यापैकी जर तुम्हाला तुमचे 50 क्वेशन कसे आलेत? करेक्ट आलेत. सपोज त्याच्यानंतर किती 15 क्वेशन्स तुमचे काय झालेत? रॉंग झालेत. किती झालेत? 65 उरलेत किती? 7 क्वेशन्स. 7 क्वेशन्स तुम्ही काय केले? अनअटेम्प्ट केले. काय केले तुम्ही? अनअटेम्प्ट केले. असं असेल. तर मग तुम्ही काय करायचं? तुम्ही सोडवलं प्रश्नपत्रिका. काय सोडवलं? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बद्दल सोडवलं. अशा प्रकारचे 72 क्वेशन्स होते. 50 बरोबर आले. म्हणून त्याला ठेवून द्यायचं का? नाही ठेवून द्यायचं. त्याला काय करायचं? सेल्फ एनालिसिस करायचं. काय असतं सेल्फ एनालिसिस? हे 50 क्वेशन्स करेक्ट आलेत. काय आले तुमचे? करेक्ट आलेत. तर का करेक्ट आले? हे पण लिहायचं. का करेक्ट आलेत? हे पण तुमच्या तिथं त्या पेजवरती लिहिलेलं असलं पाहिजे. खरंच आहे ना? का करेक्ट येतात? छानपैकी फॅक्ट्स पाठ झाले असतील, छानपैकी रिव्हिजन झालेलं असेल, तुमची त्या सब्जेक्ट बद्दलची अंडरस्टँडिंग झालेली असेल, है ना? तर तुमची त्याच्यामुळे काय असेल? करेक्ट झाले. हेच तुम्ही लाईन तिथे लिहून ठेवायचे. त्या पेजवरती लिहायचे 50 क्वेशन्स करेक्ट आले आणि याच्यामुळे आमचं बरोबर आलं. दुसरी गोष्ट काय, की 15 क्वेशन्स काय झाले तुमचे? रॉंग झाले. मग काय करायचं तुम्ही? ते का रॉंग झालेत? ते का रॉंग झालेत? हे पण तुम्ही काय केलं सगळ्यात महत्त्वाचं आता, ते का रॉंग झालेत त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. ते तुम्हाला काय करावं लागणार आहे? लिहून काढावं लागणार आहे. का रॉंग झाले ते? सगळ्यात महत्त्वाचं इथं कसं असणार आहे? का रॉंग होतात? एक तर तुमचं रिव्हिजन कमी पडते. एक तर अभ्यासात तुमचं किंवा तुमच्या
जो आवाका असतो, तुम्ही तुमच्याजवळ जे मटेरियल असेल त्याच्यामध्ये कमी पडलेलं असेल, हां, म्हणजे रिव्हिजन कमी असेल, 50-50 मध्ये क्वेशनचे आन्सर चुकतात. भरपूर गोष्टी असू शकतात, आहे की नाही? तर त्या गोष्टी तुम्ही काय करायला पाहिजे, का चुकले त्याच्यामध्ये डिटेल तुम्ही लिहून काढले पाहिजे. डिटेलमध्ये काय करायचं, लिहून काढायचं. डिटेलमध्ये लिहिणे. काय लिहायचं? चुकलेले क्वेशन्स का चुकलेत म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन त्या पेजवरती लिहून ठेवायचं. है ना? आणि तिसरी गोष्ट काय, 7 क्वेशन अनअटेम्प्ट असतील, तर या अनअटेम्प्ट क्वेशनला तुम्ही काय करायचं, तुमच्या आवाक्यातच नाहीत, कंप्लीटली अननोन असतात. आयोग टाकतो तसं पण क्वेशन, तर तुमचं काय काम आहे, असे क्वेशन तुमच्या नोट्समध्ये काय करायचे, व्हॅल्यू एडिशन करायचं. काय करायचं? व्हॅल्यू एडिशन करायचं. कशाचं करायचं व्हॅल्यू एडिशन? या अनअटेम्प्ट झालेल्या क्वेशनचं नोट्समध्ये जसंच तसं काय करायचं, व्हॅल्यू एडिशन करून ठेवायचं. ह्याला काय म्हणतो आपण डिटेलमध्ये सेल्फ एनालिसिस करणं. ह्याला काय म्हणतो आपण डिटेलमध्ये सेल्फ एनालिसिस करणं म्हणतो. हे झालं. आपल्या किती स्टेजेस झाले होत्या? पहिल्यांदा बघायचं आपल्याला सिलेबस, दुसरी गोष्ट पी-वाय-क्यू प्लस पी-वाय-पी, तिसरी गोष्ट काय पाहिजे होती? चौथी गोष्ट काय होती तुमची? स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? 5व्या काय होतं? टेस्ट सीरीज कशी सोडवायची आणि शेवटचं काय होतं? सेल्फ एनालिसिस करायचं. तर अशा प्रकारे जर तुम्ही केला तर एखाद्या सब्जेक्टचं कोणताही सब्जेक्ट असो, जनरल सायन्सच नाही, कोणताही सब्जेक्ट अशा प्रकारे तुमचं कव्हर होत असतं. मग आपल्याला इझिली चांगल्यापैकी मार्क्स आपण गेन करू शकतो. है ना? थँक आता पहा अ, सगळ्यात महत्त्वाचं आपले जे आहे डिटेलमध्ये आता आपण पुढच्या याच्या साइटमध्ये काय पाहणार आहोत? पुढच्या सेशनमध्ये पी-वाय-क्यूचं विश्लेषण घेणार आहोत डिटेलमध्ये. हे तर आज आपण स्ट्रॅटेजी सांगितलं, की जनरल सामान्य विज्ञानचा तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. एवढंही अवघड सब्जेक्ट नाही. मार्क्स डिसाईड करणार आहे. गेम चेंजर ठरू शकते तुमच्या एक्झामिनेशनमध्ये. एवढंच होतं आणि पुढच्या सेशनमध्ये आपण पी-वाय-क्यूचं विश्लेषण घेणार आहोत. थँक